नंतर आपल्याला ह्या बुकेला रॅप करायचा आहे. रॅप करण्यासाठी आपण ब्लॅक पेपरचा यूज करत आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही कलर घेऊ शकता. ब्लॅक कलर बुकेला रिच लुक देतो, त्यामुळे आपण ब्लॅक कलर यूज करत आहोत. त्यानंतर आपण ह्या पेपरला ह्या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक पेपर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहोत. याने करून एक झिगझॅग पॅटर्न बनतो व बुकेसाठी लेअरिंग किंवा रॅपिंग शीट खूप छान दिसते. आपण ह्याला फोल्ड करून घेतले आहे. आता आपण ह्याला ओपन करणार आहोत. ही ओपन झाल्यानंतर बुकेवर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपण बुकेवर हा रॅप पेपर लावून घेत आहोत, अरेंज करून घेत आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने ही लेअर आपण अरेंज करून घेतली आहे. ह्याला आपण सेलो टेपने रॅप करून घ्यायचा आहे. यानंतर आपली फर्स्ट लेअर क्रिएट झाली आहे. आपल्याला आता सेम पद्धतीने सेकंड लेअर क्रिएट करायची आहे. ज्या प्रकारे आपण फर्स्ट लेअर रॅपिंग पेपरची क्रिएट केली होती, सेम पद्धतीने आपण सेकंड लेअर क्रिएट करत आहोत. सेकंड लेअर आपल्याला फर्स्ट लेअरच्या समोरच्या साईडला लावायची आहे, जेणेकरून आपला बुके टोटली राऊंड शेप मध्ये पॅक होणार आहे. तुम्ही बघू शकता आपण सेकंड लेअर सुद्धा लावून घेतली आहे आणि ह्याला आपण सेलो टेपने टाइटली पॅक करून घेणार आहोत. आपण फर्स्ट साईडला स्टेपलर मारून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्टेपलरची पिन मारून घ्यायची आहे. सेम आपल्याला सेकंड साईड